विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण काय बघितलं होतं? तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बघितलं होतं आतापर्यंत पहिली मेथड क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फाइंड करायला शिकलो. त्याच्यानंतर आपण फॅक्टरायझेशन मेथडनी क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते काढायला शिकलो. त्याच्यानंतर मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितली मेथड तुमची कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. ओके, तिथे आपण मधल्या टर्मचं स्प्लिट ऑफ करून स्क्वेअर कंप्लीट करून मग त्याचं कन्वर्जन करतो. परंतु आता आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे फॉर्म्युला फॉर सॉल्व्हिंग. काय करायचं आपल्याला? फॉर्म्युला बघायचा आहे. ओके, हा फॉर्म्युला बघायचा, फॉर्म्युला फॉर सॉल्व्हिंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जी काही आपली क्वाड्रॅटिक इक्वेशन ती सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युलाची गरज पडते. ओके, जर तुम्हाला फॅक्टरायझेशन सोडवायचं नसेल, कंप्लीटिंग स्क्वेअर सोडवायचं नसेल तर तिसरी मेथड काय आपली फॉर्म्युला. ओके, त्याला म्हणतो आपण फॉर्म्युला मेथड. म्हणजे फॉर्म्युला मेथड साठी आपल्याला काय शोधायचं आहे? अगोदर फॉर्म्युला शोधायचा आहे. ओके, तुम्हाला सांगतो तो जो काही फॉर्म्युला आहे तो आहे तुमचा x is equals to minus b plus or minus root of b square minus 4ac upon 2a. हा तुमचा फॉर्म्युला आहे. ओके, हा x काय दिला? मायनस b प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग याचा अर्थ याच्यात तुमचे दोन रूट निघणार. कोणते? इथे एक प्लस दिला, एक मायनस दिला. म्हणजे याच्यातला पहिला रूट जो निघणार तुमचा अल्फा तो असणार आहे मायनस b प्लस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, हा एक रूट असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा रूट असणार तुमचा बीटा, तो असणार आहे मायनस b. हा प्लस और मायनसच्या इथे घेणार मायनस b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, हे तुमचे फॉर्म्युले असणार आहे. फॉर्म्युले असणार म्हणजे काय? फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, लक्षात नाही राहिला तर तो कसा डेव्हलप झाला मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, सोपा आहे, काय अवघड नाही. काय? x इक्वल्स टू मायनस b प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा कसला फॉर्म्युला आपला? x चा फॉर्म्युला म्हणजे रूटचा फॉर्म्युला आहे. तो नेमका कसा डेव्हलप झाला ते आता आपण बघणार. ओके, लक्षात घ्या, अजून लिहू नका. मी तुम्हाला तो डेव्हलप कसा झाला ते सांगतो. बघा, आपला जो जनरल फॉर्म असतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म असतो आपला a स्क्वेअर. काय असतो आपला जनरल फॉर्म? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. ओके, ही आहे तुमची क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म. मग समजा तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला सांगितलं की फाइंड द रूट ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कोणती मेथड आपण मागची शिकलो? कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने याचे रूट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. मग कशा प्रकारे फाइंड आउट करणार तुम्ही? याचे रूट्स कोणत्या मेथडने घेतले? कंप्लीटिंग स्क्वेअर. मग कंप्लीटिंग स्क्वेअर मध्ये काय ते पहिली स्टेप आपली, तर हा जो x स्क्वेअर असतो याचा कोएफिशिएंट आणतो आपण 1. ओके, मग याचा कोएफिशिएंट 1 आणायचा. मग काय करणार? डिवाइड थ्रू आउट बाय कशाने? बाय a. मग a ने जर डिवाइड केलं तर हा काय होईल तुमचा ax स्क्वेअर अपॉन a. काय होईल? a कट होईल, राहील काय फक्त x स्क्वेअर. इथे हा प्लस हा होईल b अपॉन ax. ओके, प्लस c अपॉन a इज इक्वल्स टू 0. ओके, ही झाला आपलं पहिली स्टेप की x स्क्वेअरचा जो कोएफिशिएंट असतो तो आपण 1 आणतो. सेकंड स्टेप काय असते? तर ती कॉन्स्टंट टर्म असते, तिला आपण पुढे घेऊन जातो उजव्या बाजूला. म्हणजे काय होईल ती? x स्क्वेअर प्लस b अपॉन ax इज इक्वल्स टू मायनस c अपॉन a. ही झाली पुढची स्टेप तुमची. मग याच्यानंतरची स्टेप काय असते? तर ही जी मधली टर्म आहे तिला आपण स्प्लिट करतो. कशामध्ये? 2ab च्या फॉर्म मध्ये. म्हणजे ह्या मधल्या टर्मला आपण 2 नी मल्टिप्लाय करतो आणि 2 नी डिवाइड करतो. मग काय करणार बघा, हा x स्क्वेअर प्लस 2 इंटू x लिहून घेतला, त्याच्यानंतर b अपॉन a लिहून घेतला, नंतर 2 नी मल्टिप्लाय केलं, 2 नी डिवाइड करायचं म्हणून 1 हाफ ने आपण याला मल्टिप्लाय करून घेतलं इज इक्वल्स टू मायनस c अपॉन a. आता आपण काय केलं? 2 नी मल्टिप्लाय केलं, 2 नी डिवाइड केलं. म्हणजे इथून आपल्याला जी सेकंड टर्म असते आपली तिची व्हॅल्यू मिळणार आहे. कशी? तर बघा, हा x स्क्वेअर ओके प्लस हा 2 इंटू x. आता b अपॉन a इंटू 1 अपॉन 2 याला आपण मर्ज करूया. म्हणजे काय होईल?
b into 1 b आणि a into 2 2a is equals to minus c upon a. मग आपल्याला ही सेकंड टर्म मिळाली. पण ह्या सेकंड टर्मचा काय करतो आपण स्क्वेअर दोन्ही बाजूला ऍड करतो. ही जी सेकंड टर्म असते तिचा स्क्वेअर काय करतो आपण दोन्ही बाजूला ऍड करतो. म्हणजे काय होईल x square plus 2 into x into b upon 2a plus b upon 2a bracket square. काय करत चालतो आपण दोन्ही बाजूला ऍड करत चालतो. इज इक्वल्स टू हा काय मायनस c upon a ओके प्लस b upon 2a ब्रॅकेट स्क्वेअर. ओके याचा अर्थ काय झाला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. म्हणजे काय करतो आपण याला लिहिताना काय लिहितो इथे म्हणतो कंपेअर. जसे आपण एक्झाम्पल सॉल्व केले ओके त्याच प्रकारे कंपेअर विथ कशासोबत कंपेअर करतो कंपेअर विथ a स्क्वेअर प्लस 2ab plus b square is equals to a plus b bracket square we get. म्हणजे याला कंपेअर केला आपण a square plus 2ab plus b square सोबत तर काय आला त्याचं मग तो आला a काय तुमचा बघा इथे काय आला is equals to a plus b. a ची व्हॅल्यू काय इथे x प्लस b ची व्हॅल्यू काय b upon 2a b upon 2a ब्रॅकेट स्क्वेअर is equals to इकडे काय राहिला हा -c upon a आणि याचा स्क्वेअर जर आपण घेतला b चा स्क्वेअर होईल तुमचा b स्क्वेअर 2 चा स्क्वेअर होईल 4 a चा स्क्वेअर होईल a स्क्वेअर. ओके अशा प्रकारे जसं आपण मागच्या याच्यात एक्झाम्पल सॉल्व केले आपण सेम त्याच प्रकारे करतोय. फॉर्म्युला शोधायचा आहे आपल्याला. ओके फॉर्म्युला मी तुम्हाला ऑलरेडी सांगून दिलेला आहे फक्त आपल्याला तो शोधायचा आहे. कशा प्रकारे आला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके ठीक आहे. मग इथपर्यंत आलं म्हणजे याच्यात तुमची रिव्हिजन मध्ये मागच्या याच्यात आपण काय शिकलो इथपर्यंत आलो आपण. मग काय करायचं आपल्याला व्हॅल्यू काढायची x ची. याचं काय करायचं आपण स्क्वेअर रूट घ्यायचं बरोबर आहे. याचं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे दोन्ही टर्मचा आपण स्क्वेअर रूट घेतो. पण स्क्वेअर रूट घेण्याअगोदर आपण काय करूया याची ऍडिशन करूया. याची ऍडिशन जर करायची असेल तर याचा तुम्हाला बेस सेम करायला लागेल आणि बेस सेम जर करायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल इथे सुद्धा इथे काय a इथे काय 4a स्क्वेअर म्हणजे इथे 4 ने आणि a ने मल्टिप्लाय करायला लागणार. 4a ने मल्टिप्लाय करायला लागणार म्हणजे काय होईल हा होईल तुमचा x प्लस b upon 2a bracket square is equals to minus c into 4a upon 4a into a म्हणजे काय करतो 4a square प्लस हा तुमचा b square upon 4a square म्हणजे काय आला बघा x plus b upon 2a bracket square is equals to हा झाला minus 4ac plus b square अपॉन हा झाला तुमचा बेस सेम 4a स्क्वेअर. आपल्याला कसली व्हॅल्यू पाहिजे x ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून आपण याचा काय घेणार स्क्वेअर रूट जर आपण घेतला तर काय हा होईल x b अपॉन 2a हा झाला तुमचा x b अपॉन 2a आणि हा काय होईल मग हा रूट मध्ये जाईल काय होईल रूट मध्ये पण काय होईल प्लस और मायनस रूट ऑफ -4ac त्याला लिहिताना मी लिहितो अगोदर प्लस म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. ओके लक्षात आलं म्हणजे काय होईल x ओके आपल्याला व्हॅल्यू पाहिजे x ची x इज इक्वल टू हा प्लस b अपॉन 2a तिकडे जाताना काय होईल मायनस म्हणजे मायनस b अपॉन 2a प्लस और मायनस आता बघा हा b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन हा जो 4a स्क्वेअर आहे त्याचा आपण स्क्वेअर रूट लिहू शकतो. ओके त्याचा स्क्वेअर रूट आपल्याला लिहिता येईल कारण 4 चा स्क्वेअर रूट 2 4 चा स्क्वेअर रूट काय होतो रूट ऑफ 4 होतो तुमचा 2 आणि रूट ऑफ a स्क्वेअर काय होतो तुमचा तो होतो a. लक्षात आलं म्हणजे काय होईल इथे तुमचा 2a बघा इथे पण 2a इथे पण 2a बेस काय तुमचा सेम म्हणजे x इज इक्वल्स टू काय आला तुमचा मायनस b हा तुमचा प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके आणि आपल्याला हाच फॉर्म्युला शोधायचा होता बरोबर आहे. हा आला तुमचा फॉर्म्युला कसला फॉर्म्युला आला तुमचा x इज इक्वल्स सॉरी x फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे फॉर्म्युला मेथड आता वापरणार आहे आपण त्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. एक जर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे.
मग हा x तुमचा आला, मग याच्यामध्ये प्लस और मायनस, मग प्लस घेतल्यानंतर काय आहे तुमची व्हॅल्यू अल्फा आणि मायनस घेतल्यानंतर काय आहे तुमची व्हॅल्यू बीटा, हे आपण बघितलेलं आहे. मग ह्या ज्या व्हॅल्यू आहेत तुमच्या त्या व्हॅल्यू आपल्याला बघायच्या, म्हणजे याच्यावर काय आहे तुमची अल्फा इज इक्वल्स टू हा होईल तुमचा मायनस बी प्लस प्लस और मायनसचा घ्यायचा प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, हा झाला तुमचा अल्फा. आणि मग बीटा काय आहे, बीटा इज इक्वल्स टू मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a अपॉन 2a. हा झाला तुमचा बीटा. म्हणजे एकच्या दोन ज्या व्हॅल्यू तुमच्या येतात, एक असते अल्फा आणि एक असते बीटा, ती आपण अशा प्रकारे लिहू शकतो. तुम्हाला हे जर लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे पूर्ण लिहून घेऊ शकता. आता हा झाला आपला फॉर्म्युला. मग ह्या फॉर्म्युल्यावर आपल्याला काय करायचंय, जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, मग एक्झाम्पल नेमके सॉल्व्ह कसे करायचे ते पण आपण बघूया. अगोदर तुम्ही हे लिहून घ्या, मग आपण सुरू करूया तुमची प्रॅक्टिस सेट जी आहे 2.4 तिला. ओके, डायरेक्ट प्रॅक्टिस सेटला सुरुवात करतोय कारण तुम्हाला सांगतो का गरजेचं आहे, मध्ये सॉल्व्ह एक्झाम्पल आपण का घेत नाही. ठीक आहे, लिहिलं असेल तुम्ही. आता आपण सुरुवात करूया तुमच्या प्रॅक्टिस सेट 2.4. अतिशय सोपं आहे बघा. प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन अतिशय सोपा दिलेला आहे. काय म्हणतात, कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राइट द व्हॅल्यूज ऑफ a b c. बघा प्रॅक्टिस सेट 2.4. पहिला क्वेश्चन म्हटलाय कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. कंपेअर द गिवन quadratic equation to the general form and write values of a b c. म्हणजे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिले त्यांना तुम्हाला कंपेअर करायचं जनरल फॉर्म सोबत. जनरल फॉर्म काय आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ax² + bx + c सोबत तुम्हाला कंपेअर करायचं आहे. लिहून घ्या चला. ओके, कंपेअर करून मग काय करायचं तुम्हाला a b आणि c च्या व्हॅल्यूज द्यायचे आहेत. मग बघा पहिला जो क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, ओके, त्यातला पहिला प्रॉब्लेम तुम्हाला दिला किंवा पहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलंय x² - 7x + 5 = 0. आपला जनरल फॉर्म काय असतो बघा. मग याला काय लिहिणार असं आलं तर काय सांगितलं, कंपेअर सांगितलं. पहिल्यांदा कंपेअर करूया. कंपेअर विथ कसं सांगितले, कंपेअर द क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म. जनरल फॉर्म काय, ax² + bx + c = 0. compare with ax² + bx + c = 0. we get काय करायचं आपल्याला, a b आणि c च्या व्हॅल्यू मग कंपेअर करा. ax² a च्या ठिकाणी काय काही दिलेलं नाही, दिलेलं नाही म्हणजे काय, तो 1 आहे, म्हणजे काय आला a = 1. ओके, bx b च्या ठिकाणी काय दिलं आहे 7 7 की -7 -7 म्हणून काय आला b = -7. c च्या ठिकाणी काय दिलं आहे 5. बस एवढंच आहे. लक्षात आलं तुम्हाला. फक्त अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. पहिला कंपेअर विथ. ओके, जे मराठी मीडियमची मुलं आहेत त्यांनी काय म्हणायचं, ax² + bx + c = 0. शी तुलना करू किंवा या सोबत तुलना करू. ओके, मग बघा याच्यातलं दुसरं काय अतिशय सोपं आहे. ही आपली पहिली स्टेज आहे जे आपण फॉर्म्युला मेथड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. त्याची पहिली स्टेज आहे की काय, जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल त्याच्यावरून a b आणि c च्या व्हॅल्यूज काढायच्या आणि त्या व्हॅल्यूज कुठे पुट करायच्या, याच्यामध्ये बघा b a c हे दिले, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केले की तुमचं x आन्सर आलं. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. बघा पुढचं तुम्हाला दिले क्वाड्रॅटिक इक्वेशन 2m² काय दिलंय बघा, 2m² = 5m - 5. बघा अतिशय सोपं आहे.
बुक्स जे सेट करतात त्यांना वाटतं की मुलांना हे जमणार नाही, पण अतिशय सोपं आहे. याला सुरुवातीला काय करणार आपण, याला लिहिणार जनरल फॉर्म मध्ये. ओके, जनरल फॉर्म काय असतो आपला, ax स्क्वेअर काय असतो, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. ओके, हा तुमचा जनरल फॉर्म असतो. मग ह्या जनरल फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायला लागेल म्हणजे काय लिहिलं, 2m स्क्वेअर हा इज इक्वल्स टू च्या पलीकडे म्हणजे राईट हँड साइडला, तर लेफ्ट हँड साइडला काय लिहिला, पॉझिटिव्ह आहे तर हा होईल निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह आहे तर हा होईल पॉझिटिव्ह, आणि इक्वल्स टू काय राहील, 0. मग हे आलं, मग याला काय म्हणतात, कंपेअर विथ आणि इज इक्वल्स टू 0. कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. वी गेट काय मिळेल आपल्याला, मग a ची व्हॅल्यू, इकडे b ची व्हॅल्यू आणि इकडे c ची व्हॅल्यू. मग a ची व्हॅल्यू काय, 2 बघा, m स्क्वेअर x स्क्वेअर. ओके, किंवा कन्फ्युजन होणार नाही तुमचं म्हणून इथे लिहितो कंपेअर विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c. मग m स्क्वेअर च्या शेजारी कोण आहे, 2. ओके, m च्या शेजारी कोण आहे, -5, आणि c च्या शेजारी कोण आहे, c च्या ठिकाणी कोण येते, 5. ओके, अशा प्रकारे हे तुम्हाला करायचं आहे. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. आता याच्यातला जो तिसरा प्रॉब्लेम आहे तुमचा, तिसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे ते कोणते बघा. तिसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलंय y स्क्वेअर इक्वल्स टू 7y. तिसरं दिलंय तुम्हाला y स्क्वेअर इक्वल्स टू 7y. पहिला जनरल फॉर्म मध्ये द्यायला लागेल. मग काय ना, y स्क्वेअर, ओके, हा प्लस 7y, इकडे त्यांना मायनस 7y. मग पुढे तर कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेली नाही, मग कॉन्स्टंट दिलेली तिला काय म्हणायचं, 0. दिलेलं नाहीये कॉन्स्टंट, तिला म्हणायचं 0 इज इक्वल्स टू 0. अतिशय सोपं. मग काय म्हणणार, कंपेअर विथ कसोबत ay स्क्वेअर प्लस y प्लस c इक्वल्स टू 0. वी गेट. ओके, मग a ची व्हॅल्यू काय आहे इथे, y स्क्वेअर च्या ठिकाणी शेजारी काय दिलं आहे इथे, दिलेलं नाही काय, म्हणजे काय, तो 1 आहे. म्हणजे a इज इक्वल्स टू आला 1, b इज इक्वल्स टू आला तुमचा -7, आणि c इज इक्वल्स टू आला तुमचा 0. अशा प्रकारे तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे. लक्षात आलं, फक्त कंपेअर करून a b आणि c च्या व्हॅल्यूज तुम्हाला काढायच्या आहेत. ओके, आता पुढचा जो प्रॉब्लेम नंबर 2 आहे त्याच्यामध्ये काय करायचं, अशा प्रकारे ही पहिली स्टेप करायची, a b c च्या व्हॅल्यू काढायच्या, आणि काय म्हणायचं, जो फॉर्म्युला तुम्हाला दिला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यूज काय करायचे, आपण पुट करत चालायचे. ओके, अतिशय सोपं आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया तुमच्या प्रॉब्लेम नंबर 2 ला. तुम्ही लिहून घेतलं असेल, लिहिलेलं असेल तर व्हिडिओ पाठीमागे घ्या 10 सेकंड आणि लिहून घ्या. ओके, आता आपण बघूया तुमच्या प्रॅक्टिस सेट 2.4 मधला क्वेश्चन नंबर 2 आणि त्यामधला प्रॉब्लेम नंबर 1. ओके, क्वेश्चन 2 काय म्हटलं तुम्हाला, सॉल्व युजिंग फॉर्म्युला. क्वेश्चन 2 काय म्हटलंय, सॉल्व युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युलाचा वापर करून तुम्हाला सॉल्व करायचा आहे. पहिला क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलंय x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. काय दिलंय, x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल्स टू 0. तुम्हाला असं पहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. काही याच्यामध्ये अवघड नाहीये, अतिशय सोपं आहे. ओके, ओके, तर चला पहिला काय करणार, अगोदर कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. वी गेट काय मिळेल, मग कंपेअर केल्यावरती a b c च्या व्हॅल्यू, a इज इक्वल्स टू काय दिले, बरोबर 1, b इज इक्वल्स टू काय 6, करेक्ट, c इज इक्वल्स टू काय 5. ओके, अतिशय सोपं आहे. मग असं झाल्यावरती पुढे काय करायचं. ओके, इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं मागच्या याच्यामध्ये, पण काय सांगितलं, सॉल्व बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. मग काय करू शकता तुम्ही, ह्या ज्या व्हॅल्यू आहे a b c च्या त्या तुम्ही डायरेक्टली कशा पुट करू शकता, x इज इक्वल्स टू -b प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac. ओके,
आणि अपॉन 2a याच्यामध्ये तुम्ही पूर्ण ज्या व्हॅल्यू एबीसीच्या त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता, परंतु ते तुमचं लेंदी होईल. ओके, म्हणून आपण सुरुवातीला कशामध्ये पुट करून घेणार व्हॅल्यू फक्त तुमच्या पुट करून घेणार आपण b² - 4ac. ओके, बघा हा जो तुमचा फॉर्म्युला आहे x b ± b² - 4ac अपॉन 2a. ओके, आता आपण याच्यात काय व्हॅल्यू पुट करून घेतो तुमची, कारण मग हा आपला रूटची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळून जाईल. ओके, मग रूटची जर व्हॅल्यू आपल्याला मिळाली तर हे कॅल्क्युलेशन आपलं सोपं होणार आहे. म्हणून सुरुवातीला आपण काय करतो होतोय b² - 4ac. ओके, therefore b² - 4ac याला आपण म्हणतो डिस्क्रिमिनंट. ओके, ह्या प्रॅक्टिस सेट नंतर तुम्हाला येणार याला म्हणतो डिस्क्रिमिनंट. आणि याच्या व्हॅल्यूवरून आपण जे रूट्स असतात ना तुमचे, म्हणजे ते एकच्या ज्या व्हॅल्यू येतात तुमच्या प्लस मायनस, ओके, त्याचं जे नेचर असतं ते आपण ओळखत असतो. ठीक आहे, मग सुरुवातीला काय करायचं b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. therefore b² - 4ac इज इक्वल टू, मग b ची व्हॅल्यू काय तुमची 6, म्हणजे हा काय तुमचा 6² - 4, नंतर a काय तुमचा 1 आणि काय त्याला इनटू c ची व्हॅल्यू काय 5. फक्त एवढं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं, म्हणजे या फॉर्म्युला तुम्हाला व्हॅल्यू टाकायला सोपं जाणार आहे. मग काय होईल हा इज इक्वल टू 6 चा स्क्वेअर 36 मायनस 4 * 1 4 4 * 5 20. मग 36 - 20 काय आला तुमचा 16 आला. म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू काय आली तुमची 60. म्हणजे रूट ऑफ b² - 4ac ची व्हॅल्यू काय आली 4. ओके, लक्षात आलं, अतिशय सोपं आहे. ओके, असं झाल्यानंतर मग पुढे काय म्हणणार therefore x is equal to, मग आता x च्या फॉर्म्युला आपल्याला काय टाकायची, therefore x is equal to -b plus or minus root of b² - 4ac upon 2a. ओके, काय करतो आपण अगोदर b² ची व्हॅल्यू काढली, सॉरी abc च्या व्हॅल्यू काढून घेतल्या, त्याच्यानंतर हा जो डिस्क्रिमिनंट आहे b² - 4ac याच्या व्हॅल्यू काढून घेतल्या. ओके, आता त्या व्हॅल्यू आपल्याला याच्यात पुट करायच्या आहे. मग काय होईल याच्यामध्ये पुट करायच्या म्हटल्या व्हॅल्यू, चला इकडे इकडे करतो पुट. आता व्हॅल्यू x आपल्याला शोधायचा आहे. ओके, म्हणजे हा तुमचा x इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू काय 6 प्लस और मायनस रूट ऑफ b² - 4ac b² - 4ac ची व्हॅल्यू काय तुमची 60 रूट ऑफ 60. बघा सोपं झालं. अपॉन 2 आणि a ची व्हॅल्यू काय तुमची 1. फक्त एवढं तुम्हाला पुट करायचं, एवढं सॉल्व करायचं आणि तुमचं झालं आन्सर. अतिशय सोपं आहे. बघा मग काय लिहिला आता x ची व्हॅल्यू आहे x -6 प्लस और मायनस रूट ऑफ 16 अपॉन 2 * 1. मग तुम्हाला फक्त हे सॉल्व करायचं आहे. ओके, मग काय लिहिला therefore x is equal to हा तुमचा -6 हा तुमचा प्लस और मायनस रूट ऑफ 16. ओके, 16 कशाचा स्क्वेअर आहे तर 4 चा अपॉन 2 * 1 2. हे झालं तुमची x व्हॅल्यू. मग याच्यात तुमच्या दोन व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. कोणत्या दोन मिळणार आहे बघा, अतिशय सोपं आहे. कोणत्या दोन व्हॅल्यू तुम्हाला मिळतील, एक तर ह्या 2 इकडे करून घ्या, दोघांना पण डिवाइड करून घ्या. ओके, तुम्ही जर डिवाइड केलं किंवा मग तुम्ही असं सुद्धा सॉल्व्ह केलं, एकच्या दोन व्हॅल्यू कोणते मिळणार, एक वेळेस प्लस घ्यायची, एक वेळेस तुमची मायनस घ्यायची. ओके, म्हणजे जर आपण एक वेळेस प्लस घेतली आणि एक वेळेस जर आपण मायनस घेतली तर काय होणार आहे बघा, अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. म्हणजे काय होईल therefore x is equal to हा -6 एक वेळेस प्लस घेतली प्लस 4 upon 2 or x is equal to -6 - 4 upon 2. मग काय होईल x is equal to -6 plus 4 -6 plus 4 काय होतो तुमचा 1 plus 1 minus 1 काय होतो सबट्रॅक्शन. मग 4 - 6 काय होईल तुमचा -2 upon 2 और इकडे x -6 - 4 काय होतो -10 upon 2. 2 1 जा 2 म्हणजे x काय आला तुमचा -1 और x काय आला तुमचा -5. अतिशय सोपं आहे, काही अवघड याच्यामध्ये नाही. अशा प्रकारे ते तुमचं आन्सर झालं. ओके, लक्षात आलं इथपर्यंत तर सेमच आहे बघा.
इथे काय कंपेअर केलं, एबीसी च्या व्हॅल्यूज काढल्या, त्याच्यानंतर काय केलं, बी स्क्वेअर मायनस 4ac मध्ये एक आपण त्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या पुट केल्या, बी स्क्वेअर मायनस ac चा आपण काय केली, व्हॅल्यू काढून घेतली आणि ती व्हॅल्यू आणि एबीसी च्या व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या x त्या, आणि त्याच्यावरून आपण x च्या व्हॅल्यू काढल्या. मग देअरफॉर द रूट्स, नेहमीप्रमाणे देअरफॉर द रूट्स ऑफ द गिवन quadratic equations are, काय आले तुमचे रूट्स, तर -1 and -5. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघडच नाही. अशा प्रकारे हे तुमचं झालेलं आहे. ओके, जे पुढचे क्वेश्चन आहेत आपण ते आपल्या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. ओके, अशा प्रकारे अतिशय सोपं आहे फॉर्म्युला मेथड, सर्वात सोपी. जी प्रत्येक मेथड तुम्ही बघताय ती सोपी होत चाललेली आहे. फॅक्टरायझेशन तुम्हाला थोडासा विचार करायला लागत होता फॅक्टर काढण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर तुमचं आपण बघितलं कंप्लीटिंग स्क्वेअर मध्ये मधली टर्म स्प्लिट करायला लागत होती. याच्यामध्ये तर काहीच टेन्शन नाही, तुम्हाला फॉर्म्युला दिलाय, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा x -b ± √(b²-4ac) 2a. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, b²-4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची आणि त्या व्हॅल्यू पुट करायची आणि झालं. फक्त कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं पाहिजे, प्लस और मायनस जे काही साइन असेल ते व्यवस्थित तुमचं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे, तर तुमचं आन्सर करेक्ट येणार. आणि नाही आलं आन्सर करेक्ट, ओके, तर काय करायचं, आपला आन्सर करेक्ट आहे की नाही पेपर मध्ये आपल्याला कळत नाही ना, मग व्हॅल्यूज टाकून जसं आपण लिनियर इक्वेशन मध्ये चेक करतो तसं व्हॅल्यू टाकून बघायची. -1 जर आपण याच्यात टाकून बघितली तर -1 चा स्क्वेअर 1 होतो बघा. जर तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल आन्सर तर तुम्ही करू शकता. -1 ची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट केली तर काय येईल, -1 स्क्वेअर प्लस 6 * -1 प्लस 5 = 0. मग बघा -1 चा स्क्वेअर 1, -6 * -1 -6 प्लस 5 = 0. 1 - 6 - 5 प्लस 5 काय होतं 0. 0 = 0. म्हणजे आपला आन्सर जे आलंय ते बरोबर आलेलं आहे की नाही ते आपण क्रॉस चेक करून घेतलं पाहिजे. म्हणजे आन्सर दिल्याबरोबर क्रॉस चेक नाही करायचं. ओके, लक्षात घ्या, वेळ बघायचा पेपर मध्ये. जर तुमचा पेपरवर थोडासा वेळ बाकी आहे, तुम्ही बसले याला सॉल्व केलं, मग त्याच्यानंतर टाइमपास करत बसले, त्याला क्रॉस चेक करत बसले आणि तुमचा अर्धा पेपर सॉल्व करायचा बाकी, असं करायचं नाही. पूर्ण पेपर कॉन्फिडेंटली सॉल्व करून घ्यायचा. त्याच्यानंतर जो वेळ रिकामा मिळतो आपल्याकडे, आपण रिकामा इकडे तिकडे बघत बसतो, बरोबर आहे, आपल्या एक्झाम सेंटर मध्ये इकडे तिकडे न बघता तुम्ही हे क्रॉस चेक करू शकता तुमचे आन्सर. लक्षात आलं? अशा प्रकारे अतिशय सोपं आहे. ओके, तर आजचा जो व्हिडिओ होता आपला तो होता फॉर्म्युला मेथड मध्ये. त्यामध्ये आपण शिकलो की फॉर्म्युला कशा प्रकारे तुमचा डेव्हलप झाला. जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला पाठ करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे आणि काही एवढा अवघड नाहीये. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. काय तो मायनस दिलेला आहे, नंतर प्लस और मायनस आणि रूट मध्ये दिला b²-4ac/2. जेवढी जास्त तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करणार, जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही करणार आहे तेवढं तुम्हाला सोपं जाणार आहे. ओके, ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी याच्यामध्ये जे पुढचे प्रॉब्लेम आहेत, ओके, प्रॉब्लेम नंबर 2 मधले ते सॉल्व करायचे आहे. म्हणजे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर सॉल्व करून देणारच आहे, पण तुम्ही जर सॉल्व केले तर अजून चांगलं होईल. ओके, तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.